नमस्कार. पायाला भेगा पडल्या असतील तर काय उपाय करायचा? पायाला भेगा पडण्याची कारणे काय आहेत? आपण कोणती काळजी घ्यायची? कुठली पथ्ये पाळायची? याविषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पायाच्या टाच्याला भेगा पडण्याची मुख्य कारणे कोणती आहेत? तर चुकीचा आहार, वाढते वय, थंड हवामान, स्वच्छता न राखणे आणि आर्द्रता कमी असणे. कसं असतंय बघा, वय वाढलं की त्वचेतील लवचिकता कमी होते. तर कसं, त्वचेतील तेलकटपणा कमी झाल्यामुळे त्वचा कोरडी पडते आणि साहजिकच भेगा पडतात. आर्द्रता कमी झाल्यामुळे सुद्धा आपल्याला भेगा पडू शकतात. हे लक्षात घेतले पाहिजे आपण. कारण का, त्वचा कोरडी पडते. आर्द्रता कमी झाल्यामुळे त्वचा कोरडी पडते. तसेच नियमित मॉइश्चरायझर न करणे किंवा स्वच्छता न राखणे यामुळे सुद्धा पायाला भेगा पडू शकतात. टाचेला भेगा पडण्याचे कारण काय ते आपण जाणून घेत असताना, टाचेला भेगा पडून नाही हे जाणून घेत असताना आपला आहार कसा असला पाहिजे, तेव्हा आपल्या आहारामध्ये विटॅमिन ए, विटॅमिन डी आणि विटॅमिन ई तसेच ओमेगा 3 फॅटी ऍसिड युक्त आहार असला पाहिजे. आता विटॅमिन ई याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर असतात, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा, ह्याने काय होत आहे बघा, मॉइश्चरायझिंगचं हे काम करते विटॅमिन ई. पण हे कशामध्ये असते, तर बदाम आणि अक्रोड नियमितपणे सेवन करा. टाचेला भेगा पडल्या की असा आहार घ्यायला सुरुवात करा. बदाम नियमित खात चला, अक्रोड खात चला. मित्रांनो, ओमेगा 3 फॅटी ऍसिड हे सुद्धा आपल्या त्वचेसाठी अत्यंत महत्वाचे आहे. याच्यामुळे काय होतं बघा, टाचेला भेगा पडत नाही. ह्याचं काय काम असतं ओमेगा 3चं, तर आपल्या त्वचेतील तेलकटपणा टिकून ठेवण्याचे सामर्थ्य या ओमेगा 3 फॅटी ऍसिड मध्ये असते. म्हणून तर आपण मासे जास्त प्रमाणात खाल्ले पाहिजेत. ऑलिव्ह ऑइल चा वापर रात्री पायाच्या टाचेला लावायचा. ऑलिव्ह ऑइल हे पायाच्या टाचेला रोज नियमितपणे लावायचे आणि रात्रभर ठेवायचे. ओमेगा 3 फॅटी ऍसिड हे मासे याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात असते. तेव्हा विटॅमिन ए, विटॅमिन डी आणि ई याच्याच बरोबर ओमेगा 3 फॅटी ऍसिडचा आहारामध्ये समावेश असला पाहिजे. हे अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा आपण ही काळजी घेतली पाहिजे की पायाला भेगा पडल्या तर उपाय सुद्धा काय करून घ्यायचा, काय ना, कोमट पाण्यामध्ये काय करायचं बघा, थोडा मध टाकायचा आणि पाय थोड्या वेळ त्यात भिजवायचा आणि नंतर तो सुती कपड्याने पुसल्यानंतर किंवा कोरडा झाल्यानंतर व्हॅसलीन आणि लिंबाचा रस एकत्र करून त्या टाचेला लावायचा. वरून सुती कापडाचे मोजे घालायला विसरायचे नाहीत. वरून सुती कपडाचे मोजे घालायला विसरायचे नाहीत. हे अत्यंत महत्वाचं आहे. तसेच चप्पल अजिबात वापरायची नाही किंवा खुले सँडल वापरायचे नाही. हे तुम्ही लक्षात घ्यायला हवे. पाणी भरपूर प्यायचं लक्षात ठेवा.
पायाच्या टाचेला भेगा पडल्यानंतर पाणी अतिशय मुबलक प्रमाणात प्या. मुबलक प्रमाणात प्या. तेव्हा कोमट पाण्यात थोडा मध टाकायचा आणि त्यात पाय भिजवायचा एक अर्धा तास. आणि तो पाय कोरडा झाल्यानंतर लिंबाचा रस आणि व्यासलीन त्या टाचेला लावायचा. हा उपाय देखील अत्यंत सोयीस्कर आणि सोपा आहे. सुती कापडाचे मोजे घालायला विसरायचे नाहीत. पाणी भरपूर प्यायचं. खुले सँडल अथवा चप्पल वापरायची नाही. हे लक्षात ठेवा. आणि हे जर तुम्ही केलं तर तुमच्या टाचेला भेगा पडणार नाहीत. आणि जर पडले असतील तरी देखील हा उपाय केल्याने तुमच्या भेगा नाहीशा होतील. तेव्हा लक्षात घ्यायचं म्हटलं तर आपण कुठले पथ्य पाळायचे, कुठला आहार घ्यायचा, याविषयी मी आधी तुम्हाला माहिती सांगितलीच आहे. नुसतं क्रीम लावून पायाच्या टाचेला पडणाऱ्या भेगा हे नाश्य होणार नाहीत, लक्षात घ्या. त्यासाठी पथ्य देखील पाळले पाहिजेत. खुले सँडल घालायचे नाहीत, चप्पल वापरायची नाही. पाणी भरपूर प्यायचं. पाणी भरपूर प्यायचं. अजिबात चप्पल आणि खुले सँडल वापरायचे नाही. पाणी भरपूर प्यायचं. आणि आहार कुठला घ्यायचा? विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ए आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड युक्त आहार घ्यायचा. मित्रांनो, विटॅमिन ए याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर असतात आणि ते मॉइश्चरायझर काम करत असतात. आणि ते विटॅमिन ए कशामध्ये असते तर तुम्ही बदाम खा, अक्रोड खा, तुम्हाला भेगा पडणार नाही. तसेच ओमेगा 3 फॅटी ऍसिड हे माशामध्ये भरपूर असते बघा. एक करा तुम्ही, तुमच्या टाचेला भेगा पडल्यानंतर ऑलिव्ह ऑइल घेऊन या आणि रोज रात्री कोमट पाण्यात पाय धुतल्यानंतर ठेवल्यानंतर सुती कपड्याने पुसायचे आणि ऑलिव्ह ऑइल रात्रभर ठेवा लावून. हे ऑलिव्ह ऑइल टाचेला रात्रभर लावून ठेवा. एकाच दिवसामध्ये तुम्हाला फरक जाणवेल. तुमच्या टाचेला पडणाऱ्या भेगा नाशा होतील. तेव्हा काय करायचं हे लक्षात आलं का तुम्हाला? हिवाळ्यामध्ये टाचेला भेगा पडण्याचे प्रमाण जास्त असते. हिवाळ्यामध्ये टाचेला भेगा पडण्याचे प्रमाण जास्त असते. तेव्हा एक करायचं, कोमट पाणी करायचं, त्यात मध थोडं टाकायचा आणि त्या पाण्यामध्ये पाय भिजवायचे, सुती कापडाने ते पुसायचे आणि कोरडे झाल्यानंतर त्यात लिंबाचा रस आणि व्यासलीन लावायचे. हा तरी उपाय करा. नसेल तर रोज रात्री ऑलिव्ह ऑइल टाचेला लावायचे, लावून ठेवायचे रात्रभर. तुमच्या टाचेला भेगा पडणार नाही. जर पडल्या असतील तर त्या नाश होतील. बघा, शक्यतो हिवाळ्यामध्ये टाचेला भेगा पडतात. बऱ्याच जणांना माहित नसतं टाचेला भेगा पडण्याचं कारण काय. जातात आणि मार्केटमधले क्रीम घेऊन लावतात. जर टाचेला भेगा पडल्या, त्यातून रक्तस्राव व्हायला लागला, प्रचंड प्रमाणात वेदना व्हायला लागल्या, तर तुम्ही स्वतः त्या मनाने काही करू नका. कृपया तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
त्यांना भेटा आणि उपचार करा. आता जो मी हा उपाय सांगितलेला आहे, टाचेला भेगा पडल्यानंतर काय करायचं, एक नंबर पथ्य पाळायची. आहार विटॅमिन ए, विटॅमिन डी आणि विटॅमिन ए, ओमेगा 3 फॅटी ऍसिड युक्त आहार घ्यायचा. भरपूर पाणी प्यायचं आणि रोज रात्री ऑलिव्ह ऑइल टाचेला लावायचे, रात्रभर लावून ठेवायचे. 3 दिवसात तुम्हाला टाचेला भेगा दिसणार नाही. पण हे कधी शक्य आहे? आता जे मी सांगितलं ते पथ्य पाळायचं. आहार कुठला घ्यायचा हे पण सांगितलेलं आहे. पाणी भरपूर प्यायचं. इथे एक लक्षात, तुम्ही फक्त एवढी काळजी घ्या, तुमच्या टाचेला भेगा पडणार नाही. कुठलीही क्रीम लावायची तुम्हाला गरज नाही. हा, जर तुमच्या त्या भेगात रक्तस्राव झाला, प्रचंड प्रमाणात वेदना व्हायला लागल्या, तर तुम्ही तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. मित्रांनो, टाचेला भेगा जर पडल्या तर चालता येत नाही, उभारता येत नाही. ह्यासाठी सँडल अजिबात वापरायचे नाहीत, चप्पल पण अजिबात वापरायचे नाही. सुती कपड्याचे सॉक्स वापरायचे, शूज घालायचा. बघा, तुम्हाला टाचेला भेगा पडणार नक्की. तेव्हा काळजी घ्या, कारण हिवाळ्यामध्ये टाचेला भेगा पडण्याचे प्रमाण जास्त असते. तेव्हा टाचेला भेगा पडू नये म्हणून कोणती काळजी घ्यायची, कुठली पथ्ये पाळायची, कोणता आहार घ्यायचा, हे डिटेलमध्ये तपशीलवार माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. करून तर पहा, तुम्हाला 3 दिवसात फरक पडल्याशिवाय राहणार नाही. नक्की फरक पडेल. आणि चला, हा उपाय करायला सुरुवात करा. तेव्हा मी इथंच थांबतो, पूर्ण विराम घेतो. धन्यवाद.